लक्ष द्या. आता बघा, एक मिनिट ऐका. जर सॉल्व्ह केला कोणी नाही. तर काय म्हटलं या प्रॉब्लेम मध्ये, when current I pass through a galvanometer coil, it deflects through 60 degree. When centered by resistance 8 ohm, same current produce deflection 4 degree. म्हणजे त्याच करंटचं रीडिंग काय आलं, 4 डिग्री आलं. म्हणजे 8चं 16चं 4 झालं. म्हणजे त्या गॅल्व्हनोमीटरची कपॅसिटी वाढवली आपण. इज इट राईट? म्हणजे गॅल्व्हनोमीटर ॲज व्हॉट, ॲमीटरच्या कन्सेप्टनं आणि मुव्हिंग कॉइलच्या कन्सेप्टनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. विचारलंय काय, रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. मी काय म्हटलो, वी हॅव टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम बाय गॅल्व्हनोमीटर ॲज व्हॉट, ॲमीटर. मग त्यासाठी काय विचार, रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर चा बेसिक फॉर्म्युला काय, शंट इज इक्वल टू G upon n-1. And where n, how much capacity increase? ओके. मग इथं दिलंय डिफ्लेक्शन. मग एमसीजी मध्ये लक्ष द्या, एमसीजी मध्ये कुणी सॉल्व्ह केला, एनी वन ऑफ यू? प्लस एमसीजी मध्ये काय असतं की डिफ्लेक्शन फाय इज नंबर ऑफ टर्न्स, फॉर्म्युला पार्ट व्हावं म्हणून देतोय मी फक्त, एरिया इंटू बी बाय के, हे सगळं कॉन्स्टंट असतंय. बरोबर. सो लक्षात ठेवायचं की मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर जेवढं डिफ्लेक्शन इज एंटायर डिपेंड्स अपॉन व्हॉट, करंट. म्हणजे डिफ्लेक्शन आणि करंट सेम प्रपोर्शन मध्ये असतात. कळलं? मग इथं काय दिलं की पहिल्यांदा डिफ्लेक्शन 60 होतं, नंतर 4 झालं. मग मी कपॅसिटी वाढवलेलं आय म्हणणार 4. बघा, आय म्हणणार 4 आणि आय जी म्हणणार 60. आय जी म्हणजे काय, ज्यावेळी गॅल्व्हनोमीटरला काय कनेक्ट केलं नसतंय त्यावेळेस रीडिंग किती आहे, 16. ओके. गॅल्व्हनोमीटर मध्ये रीडिंग कमी होत आहे. ओके. आय हाऊ मच, 4. आणि आपल्याला माहित आहे की आय इज हाऊ मच टाइम्स आय जी, n टाइम्स आय जी. एन आय अपॉन, चुकालंय, बरोबर ना? ह्यावर तुम्ही नॉट लाईक दिस, हे असं लक्षात ठेवायला पाहिजे की आय म्हणजे कपॅसिटी वाढली, उलट लक्षात ठेवायचं, कपॅसिटी झाली 60 आणि आय जी होतं 4. जरासं क्लिअर करा मी काय म्हणतोय. कपॅसिटी वाढली म्हणजे अगोदर कपॅसिटी किती होती, कमी होती, त्यावेळी डिफ्लेक्शन 60 होतं आणि कपॅसिटी वाढल्यानंतर त्याच करंटचं डिफ्लेक्शन किती आलं, 4 आलं. मग आपल्याला आयजी आणि आय मध्ये रिलेशन पाहिजे. त्यामुळं जो करंट कमी असतोय, ओके, तो आयजी घ्यायचा आणि मॅक्झिमम कपॅसिटी वाढलेला करंट किती घ्यायचा, 16 फॉर एन, किंवा एन डायरेक्टली 4 म्हणा. ओके. बाय कॅल्क्युलेशन 4 साठी जो कमी आहे तो आयजी घ्यायचा आणि 60. त्यामुळे आता आय इज एन आय जी, मग एन किती येणार, एज एन इज आय बाय आय जी. हा डेटा तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं की नाही की कपॅसिटी हाऊ मच पर्सेंट इन्क्रीज, 4 टाइम्स इन्क्रीज झाले. शंट गिवन 8 आणि त्यामुळे शंटचा फॉर्म्युला मी यूज केला, जी अपॉन n-1. जी इज
एस एन मायनस वन किती आलं? एस किती आहे? एस 8 एन 4 मायनस 1 8 3 जा 24. Is it clear? 24 ohm is the answer. Understood? तर एकाल सगळ्यांना एव्हरीवन एक मिनिट परत एकदा लक्ष द्या मी काय म्हणतोय. यस यामध्ये डिफ्लेक्शन नथिंग बट करंट हे का आलं? बिकॉज डायरेक्ट रिलेक्शन असतं. मग यामध्ये 4 and 16 हे दोन करंट आहेत, डिफ्लेक्शन आहेत, करंट आहेत. तर तुम्ही हे घेताना कमी आहे ते आयजी घ्यायचं. मग कपॅसिटी वाढली, किती वाढली? 16. तरच ह्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला ह्या हिंटनं सॉल्व्ह होणार. इट इज हिंट टू गेट अ इझी सोल्युशन. क्लिअर?